नमस्कार मित्रांनो, मी निखिल तुमचं स्वागत करत आहे आपल्या टेक्निक मराठी चॅनलवरती। मित्रांनो, जर तुम्ही तुमचा लाडक्या बहिणीसाठी अर्ज अप्लाय केला असेल, तो अप्रूव्ह पण झाला असेल, पण तुमच्या खात्यात पैसे आले नसतील, तर आता ते पैसे कसे येतील ह्यासाठी किंवा तुमचे पैसे का आले नाहीत या गोष्टी आपल्या या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत। तर त्याच्या आधी मित्रांनो, तुम्ही नवीन असाल चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा। अशाच व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा। तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत अप्रूव्ह झाला आहे फॉर्म, पण फॉर्म हा अप्रूव्ह होऊन सुद्धा आपल्याला या महिन्यामध्ये पैसे आले नाहीत, तर ते का आले नाहीत? तर मित्रांनो, याच्यासाठी एक कारण आहे। जर तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला आहे पण तुम्हाला पैसे आले नाहीत, तर ते एकाच कारणामुळे येत नाहीत। तुमची जी आधार सीडिंगची बँक आहे ती बँक आणि तुम्ही जी दिलेली आहे बँक म्हणजे अपलोड केलेले जो डॉक्युमेंट आहे तो वेगळा आहे। त्याच्यामुळे ज्यावेळी सरकार जे हे पैसे ट्रान्सफर करत असते त्यावेळी तुमचं जे दुसरी बँक आहे तिथं जाऊन रिजेक्ट होत असते, त्याच्यामुळे तुम्हाला हे पैसे येत नाहीत। तुम्हाला काय करायचं आहे, जी तुम्ही बँक लिंक केली ती तुम्हाला तुमच्या आधार AEPS सेंटरमध्ये जाऊन किंवा तुमच्या ज्या आधारची वेबसाईट आहे त्याच्यामध्ये आधार नंबर टाकून OTP टाकून तुम्हाला बँक सीडिंग स्टेटस चेक करायचा आहे। कसा चेक करायचा आहे, इथं मी आय बटनमध्ये लिंक देतो, तिथून तुम्ही जाऊन चेक करू शकता। ठीक आहे, तुम्ही जर चेक केला तिथं इनएक्टिव्ह असू शकतं किंवा तुमची दुसरीच बँक लिंक असू शकते। ॲक्टिव्ह असेल पण दुसरी बँक लिंक असेल, तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुमची जी पण बँक तुम्ही डॉक्युमेंट दिले ती बँक तुम्हाला लिंक करायची आहे। आता लिंक कशी करायची आहे, इथं NPCIच्या वेबसाईटवरून पण करायचं आहे, त्याचा ऑप्शन मी दिलेला आहे, इथं व्हिडिओ आहे ते बघू शकता। किंवा जर तिथं बँक नसेल, कारण NPCIनं अजून इतक्या सगळ्या बँका दिलेल्या आहेत डायरेक्ट लॉग इन करण्यासाठी, तुमच्याकडे नेट बँकिंग असेल त्या बँकेचं तरी पण तुम्ही करू शकता। जर तरी पण तुमच्याकडे काही डॉक्युमेंट नाही आहे, फक्त बँकेचं पासबुक आहे, तर तुम्हाला जायचं आहे तुमच्या जी बँक लिंक करायला डॉक्युमेंट दिले त्या बँकेमध्ये, तिथे तुम्हाला एक फॉर्म मिळतो। तो फॉर्म तुम्हाला फक्त भरायचा आहे, सिग्नेचर करायची आहे तुमची आणि तुम्हाला आधार कार्डचा एक झेरॉक्स त्याला जोडायचा आहे। कशा पद्धतीने फॉर्म येतो इथं तुम्हाला दाखवलेला आहे व्हिडिओ, ते पण लिंक व्हिडिओ तुम्ही बघू शकता। हे तुम्ही डॉक्युमेंट जोडा, तुमची बँक जी आहे ती लिंक होईल। ज्यावेळी ती लिंक होईल त्याच्यानंतर तुम्हाला ज्यावेळी सरकार पैसे पाठवेल त्यावेळी तुमचे पैसे सगळे जेवढेपर्यंत आतापर्यंत जे आलेत ते सगळे पैसे एकदम तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत। अशा पद्धतीने तुम्हाला मित्रांनो, जर तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला असेल आणि तरी पण पैसे आले नाहीत तर हे एकच कारण आहे, त्याच्यामुळे तुम्हाला बँक सीडिंग स्टेटस चेक करून पैसे तुमच्या खात्यामध्ये 100% येतील। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करायचा आहे, अशाच व्हिडिओ बघण्यासाठी टेक्निक मराठी चॅनलला सबस्क्राइब 100% करायचं आहे। भेटूया मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।